तर मित्रांनो, की काल झालं असं की मला एक मोठा कॉकरोच दिसला. तर मी याच्या पप्पाला बोलले की खूप मोठा कॉकरोच आहे. तर याचे पप्पा म्हणले, तुला तर बोललो होतो मी का वरती झोपायचं, खाली कशाला झोपते. मी म्हटलं, अहो पण वरती जागाच नाही होत. मुलाला झोपता पण आलं पाहिजे, त्याला हलता पण आलं पाहिजे. नीट झोपताच नाही आलं तर तो मुलगा झोपेल कसा. त्यात मला एवढं प्रॉब्लेम होते की बॅक पेन पण होते, तरी पण मी खालीच झोपते. 3.5 वर्षापासून खालीच झोपते. तरी त्याचे पप्पा माझ्याशी भांडत बसले का नाही, तुझं बघ, मग तुला खाली झोपायचं तर झोप, मला नाही झोपायचं आहे खाली. तर मी म्हणलं का हे तुम्ही कसली जिद पकडून नाही का बसलेले आहे, जिदपणा करत आहे तुम्ही का तुम्हाला झोपायचंच नाही आहे. तुम्ही नेहमी मला तेच बोलता की नाही, मी खाली झोपतच नाही. आम्ही इतक्या वर्षापासून खाली झोपत आहे, तरी पण आम्ही काही म्हणत नाही आहे. तुम्ही लगेचच माझ्यावर ओरडत आहे, असं कसं. तरी पण माझ्यावर ओरडत होते सारखे आणि चिडत होते. तर मला हे समजत नाही आहे का माझ्या ताईने माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी बेड घेऊन दिला, पण मला जेव्हापासून माझा मुलगा झाला तेव्हापासून अजिबात मला झोपायला मिळत नाही आहे. हां, दुपारला झोपते मी, दुपारी पण मला झोपायला मिळत नाही. माझा मुलगा झोपतो बेडवरती. तर त्याच्यामुळं आणि मी त्यांना बोलले की माझ्यासाठी म्हणून मला झोपायचं नाही आहे, कारण मला खाली पण झोप येते, असं काही नाही आहे. पण माझ्या मुलासाठी म्हणून ती किडे वगैरे चावता आहेत त्याला, म्हणून मी यासाठी बोलत होते की बाबा त्याला तरी झोपायला बोलवते, तुम्ही खाली झोपा. पण त्यात पण ते मलाच काही बोलत होते उलटं. आणि मग मी ठरवलं की हा माणूस जर बायकोचीच कदर नाही करू शकत तर काय मुलाची कदर करणार तो. तर पुढे चालून पण तसंच होणार. त्यापेक्षा मी विचार केला की आता मी माझ्या माहेरात जायचं आणि आता परत यायचं नाही, हा मी विचार केलेला आहे.